ओम शांती. नमस्कार. संपूर्ण स्वास्थ्याच्या या प्रवासामध्ये आपण आहाराला समजून घेतलं आहे. अजूनही काही मुद्दे आहेतच, पण आज अजून समजून घेऊया की जी दिनचर्या आहे आपली ती कशी असायला हवी आहे. आपल्याला म्हटलेलंच आहे की सकाळी लवकर उठायला हवं आहे आणि तीच घडी आपली कधीची विस्कटलेली आहे. ब्राह्मी मुहूर्तावर उठायला सांगितलं आहे आणि साधारण 3:30 पासून ब्राह्मी मुहूर्त सुरू होतो तो 5 वाजेपर्यंत. परत येऊया याच घडीला उठण्याच्या, कारण की त्यामध्ये अनेक स्वास्थ्याचे रहस्य दडलेले आहेत. आपल्या शरीरामध्ये जो उत्साह निर्माण होतो आहे, एक नवीन आशा निर्माण होते, ती या ब्राह्ममुहूर्तावर उठण्याने होते आहे. एक शरीर तयार व्हायला पाहिजे की आजच्या दिवशी मला काय काय करायचं आहे, इव्हन मला काय काय आहार घ्यायचा आहे त्यासाठी देखील. तर त्यासाठी पहिला जो आहे की उठणं जे आहे आपलं तेच लवकर हवं आहे. त्यानंतर मलविसर्जन ही क्रिया महत्त्वाची आहे, ती सकाळीच व्हायला हवी. आज आपण बघतो आहे की अनेकांना ही सवय आहे की कधीतरी दुपारी मलविसर्जनासाठी जातात आणि ही चुकीची पद्धत आहे. कारण की जेव्हा मलविसर्जन होईल तेव्हा तुमच्या शरीरातला वायू देखील बाहेर निघतो. जे काही मलसंचित झालेलं आहे त्यामुळे तुमची जी आतडे एक प्रकारे कुंठित झालेली आहेत ती देखील आपल्या क्रिया करण्यासाठी उत्साहित होऊ शकतील. मलविसर्जन जर झालं नाही तर वायू पण निघणार नाही आणि त्याच्यानंतर शरीरामध्ये एक जडपणा जाणवत राहील. ती लघुता नाही तुम्हाला अनुभवास येणार. आणि त्याच्यासोबत जे आहे की मग हा वायू आपण आहार घेतो त्याच्यामधूनच आपल्या शरीरामध्ये हे वायू जात असतो आणि जेव्हा हा वायू बराच वेळ तयार तो होतो तो आपल्या पक्वाशयामध्ये म्हणजे पोटाच्या आपल्या खालच्या भागामध्ये. आणि हा जर जास्त तयार झाला, जास्त वेळ शरीरात राहिला तर तो एक विष बनून जातो आणि त्याच्यानंतर तो जो जायला लागतो तो तुमच्या सगळ्या सांध्यांमध्ये जायला लागतो. ते त्याचं स्थान ठरतं. किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला कधीतरी एखादा मुका मार लागलेला आहे तर अशा ठिकाणी हा वायू जायला लागतो आणि त्याच्यामुळे शरीरात वेगवेगळ्या वेदना सुरू होतात. हा वायू निघण्यासाठी होता, हा शरीरात राहण्यासाठीचा वायू नव्हता आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या सांध्यांमध्ये वेदना, संधिवातासारखे आजार सुरू होतात. आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी वेदना, सूज आहे किंवा शरीरामध्ये वृक्षपणा हा वाढायला लागतो. तुमच्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो आणि म्हणूनच ही मलविसर्जनाची क्रिया ही सगळ्यात महत्त्वाची आहे. जेव्हा होत नसेल मलविसर्जनाची क्रिया तर पहिला तर मुद्दा आहे की तुमचं पाणी शरीरामध्ये व्यवस्थित जायला हवं. तुमच्या खाण्यामध्ये तंतुयुक्त पदार्थ असायला हवे, त्याची नियमितता असायला हवी. आणि जसे काही वातकर पदार्थ आहेत की जशा प्रकारे तुमच्या डाळी आहेत काही प्रकारच्या, तर त्यांना एक आम्ल रसात सोबत आणि एकदा स्निग्ध द्रव्यासोबत तुम्ही घ्यायला पाहिजे, जेणेकरून मलविसर्जनाची क्रिया व्यवस्थित होईल. यासाठी आहारासोबत काही व्यायाम हाही उपयोगी ठरतो, तर तो आपण करू शकतो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मलविसर्जनानंतर दंतधावन म्हणजे दात घासणे ही क्रिया अतिशय महत्त्वाची आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की आपण आहारही घेतो तर आहाराची जी आहे की दात म्हणजे आपण दातांनी जे चावतो ती क्रिया इतकी महत्त्वाची आहे की ती आपल्या शरीरातला पेशन्सही वाढवते, आपल्या शरीरातली शांती देखील वाढवत असते. म्हणून म्हटलं जातं की अन्न चावून चावून पीठ करायला पाहिजे. तर यासाठी आपल्या दाढा आणि दात हे दोघंही सक्षम असणे गरजेचे आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी कटू कषाय रसात्मक द्रव्यांचा वापर होतो. आज तर अनेक प्रकारचे मंजन आहेत, पेस्ट आहे, यांचा आपण कधी दोन्ही मिसळून वापर केला तर ते जास्त योग्य ठरतं. शिवाय याच्यासाठी दाढांसाठी आणि दातांसाठी एक तीळ तेलाने किंवा तुपाने आपण त्यांना मसाज करणं हे महत्त्वाचं ठरतं. त्याच्यासोबत जिव्हा निर्लेखन म्हणजे जिभेला घासणे हे महत्त्वाचं आहे की त्यानंतरच तुमचे जे जिव्हावर जे स्वादबिंदू आहेत
तर ते सगळे स्वातबिंदू आपले कार्यक्षम व्हायला लागतात. म्हणून हे दात आपण जे आहे सकाळी घासायला पाहिजे आणि जेवणानंतरही घासायलाच हवे आहेत. त्याच्यासोबत गुळणा करणे ही जी क्रिया आहे ती पण अतिशय महत्त्वाची आहे. त्यानुसार सगळा जो लालास्त्राव आहे, लालाग्रंथी आहे, त्यांचं कार्य व्यवस्थित करायला लागतील. त्याच्यानंतरचं आपण बघितलं आहे की रेग्युलर आपल्या याच्यामध्ये अभ्यंग हे गरजेचं आहे. म्हणजे त्वचेला, आपल्या डोक्यावरच्या भागाला आणि आपल्या कानाला जो आहे की थोडंसं तेल लावणं निश्चित गरजेचं असतं. कानाची जी पाळी आहे तिला पण हवा, कानाचा मागचा भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी जे वाततंतू होतात त्यांच्यासाठी हे जे स्नेहन करतो ही पद्धत आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पायाचा तळपायाचा भागही अतिशय महत्त्व आहे की त्याच्यामुळे मानसिक आणि शारीरिक शांती मिळते. याच प्रकारे आपण हेही बघू शकतो की आपण नाकामध्ये जर 1 किंवा 2 तुपाचे थेंब टाकले घरगुती उपायामध्ये तर यामुळे देखील आपले अंतस्राविक स्त्राव जे आहेत की त्यांच्यावरही खूप चांगला परिणाम व्हायला लागतो आणि मानसिक शांतता आणि जी वारंवार आपल्याला जे सर्दीचा त्रास होतो तो त्रासही आपल्याला कमी व्हायला लागतो. म्हणून हे साधं नस्य हे आपल्याला सगळ्यांना गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्नान हा महत्त्वाचा आहे, कारण की त्याच्यानंतरच आपल्या शरीराचा रक्तपुरवठा व्यवस्थित व्हायला लागतो, शरीरातली घाण निघते, त्वचेचे आजार होणार नाही, कुठल्याही प्रकारचा खाज आहे ते आजार होणार नाही, सोबतच आपल्या केसांचं आरोग्यही टिकून राहतं. म्हणून आपल्याला जे आहे की स्नान हा रेग्युलर करणं गरजेचं आहे आणि त्याची वेळ आहे की मलविसर्जन झाल्यानंतर थोड्या वेळामध्ये स्नान हे व्हायला पाहिजे. स्नानासाठी पाणी घेताना आपण कोमट पाण्याचा वापर करायला हवा. अतिशय थंड किंवा अतिशय गरम पाणी नको. आणि म्हणजे पहिल्यांदा जे आहे की टेस्ट पाण्याची आपल्या पायांवर आपण करून घ्यायला हवी. आपण आपल्या डोक्यावर अगदी कडक पाणी किंवा अगदी थंड पाणी आपण टाकायला नको आहे सुरुवातीलाच. स्नान हा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला माहिती आहे आणि त्याचसोबत आपण आपल्या शरीराची स्वच्छता आणि मनाची स्वच्छताही करत असतो हे लक्षात ठेवायला हवं. व्यायामही निश्चित नियमित गरजेचा आहे, मात्र तो अतिप्रमाणात नको आहे. आज आपल्याला दिसतं कोणी एकल करतात, कोणी ग्रुपमध्ये जातात, हास्य क्लबला जाऊन राहिले, जिम जातात आहे, झुंबा जातात आहे, योगासन म्हणजे आसन वर्गाला जातात आहे. यासोबतच मात्र आपण जर ठरवलं तर एक नियमित व्यायाम ज्याच्यामध्ये म्हणता येईल तर तो आहे की आपल्या सगळ्यांनी सकाळी उठून ज्या आपण काही पूर्व आसन क्रिया आहेत की ज्यांना वॉर्मअप्स म्हटलं जातं ते नियमित करणं गरजेचं आहे. त्यामध्ये असं होतं की आपल्या रात्रीच्या झोपेनंतर जो वायू आपल्या सगळ्या सांध्यांमध्ये संचित झालेला आहे तो वायू तिथून निघायला लागतो आणि तो येतो आपल्या पोटाच्या खालच्या भागामध्ये आणि तिथून तो मलविसर्जनाच्या मार्गाने बाहेर निघून जातो. त्याच्यामुळे शरीरामध्ये जी ताठरता येते ती ताठरता नष्ट होते, वायू निघून जातो, म्हणजे सांध्यांनाही काही इजा होणार नाही. म्हणून नियमित व्यायाम आहे. याच्यामध्ये आपण पायी चालणे हाही प्रकार घेऊ शकतो. आणि म्हणून सध्या जे गरजेचं आहे ते आहे की आपल्या प्रत्येक खाण्यानंतर आपण शतपावली करायला पाहिजे. जर तुम्ही नाश्ता घेत असाल त्याच्यानंतरही 100 ते 200 पावलं एक सलग चालायला हवे आहे. दुपारच्या जेवणानंतरही आणि संध्याकाळी जेवण घेतात त्यानंतरही ही शतपावली आवश्यक आहे. त्याच्यासोबतच आपण वज्रासनात बसणंही करतो, पण शतपावली ही क्रिया जी आहे पचनाची क्रिया आहे तिला खूप उत्साहित करते आणि त्यासाठी जे गरजेचं आहे ते आपण म्हणजे व्यायामासोबतच थोडासा आपला एक 10 ते 15 मिनटाचा दिवसभरातला वॉक किंवा चालणे हे महत्त्वाचे आहे. जर आपण कुठल्या जरी कलेशी जुळलेलं असू तर त्या कलेच्या माध्यमातूनही काही व्यायाम आपण साधू शकतो. जसं पोहण्याची कला आहे किंवा नृत्य कला आहे तर त्यामधूनही आपल्याला काही व्यायाम व्हायला लागतो आहे, तर तोही आपण काही प्रमाणात घेऊ शकतो. त्याच्यानंतरचं जे आहे आहार सेवनाचा जसा काळ पहिले पण सांगितला आहे की पित्त असताना तर साधारण 11-12च्या स्वरूपामध्ये या वेळेमध्ये आपण जेवण आपलं घ्यायला हवं आहे. त्याच्या अगोदर जेव्हा मलविसर्जन झाल्यानंतर भूक लागते तर तेव्हा आपण फळांचा वापर करू शकतो.
जेवण झाल्यानंतर जसं शतपावली सांगितली आहे, तर तसंच थोडंसं मुख स्वाद हे घेण्याची जी पद्धत आहे ती पण आपल्याला उपयोगी ठरते. आपल्या शरीराचं पचन हे व्यवस्थित व्हायला होतं. जर आपण चालण्याचा व्यायाम करत असू तर तो आपण निश्चितपणे जर बाहेर जाऊन करणार असू तर तो सूर्यप्रकाशातच करायला हवं. कारण की आपल्याला व्हिटॅमिन डी पण हे सूर्याच्या माध्यमानेच मिळायला लागतं. आणि त्याच्यासोबतच सूर्यप्रकाशात जर आपण वॉकला जात नाही आहे तरी देखील थोड्या वेळ सूर्यप्रकाशात येणं गरजेचं आहे. कारण की व्हिटॅमिन डी त्याच मार्फत आपल्याला मिळणार आहे. आणि आज आपल्या हाडांसाठी ते अतिशय महत्त्वाचं आहे. व्यायामामध्ये अनेक प्रकार जसे करतात, म्हणजे जिममध्ये जाऊन ते अतिशय व्यायाम करण्यामध्ये तरी सध्या तेवढं महत्त्व देऊ नये. त्यापेक्षा आपल्या वयानुसार, जसं लहान मुलं तर खेळतातच आहेत, तर त्यांनी खेळण्यातलाच व्यायाम आपण निवडायला हवा आहे. जे वयस्क व्यक्ती आहेत त्यांनी देखील जे आहेत की काही आसनं आहेत आणि जे काही आहे की शयन अवस्थेमध्ये आणि बैठक अवस्थेमधले आसनं आहेत त्यांनीच तेच जास्त करण्यासाठी गरज आहे. आणि मधल्या वयामधल्या लोकांनी आपण निरनिराळे हे जे व्यायाम प्रकार आहे ते करू शकतो. पण जेवढे प्राकृतिक पद्धती आहेत ज्या कामाच्या त्या पण आपल्याला तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात आहे. आज आपण प्रत्येक गोष्टीसाठी साधनं वापरतो आहोत, पण त्या साधनांशिवाय या वस्तूंचा म्हणजे साधनांचा वापर अति करण्यापेक्षा आपण थोडा व्यायामाला महत्त्व देणं सध्या गरजेचं होऊन आलं आहे. कारण की आपण जेव्हा नेचरमध्ये म्हणजे जाऊन प्रकृतीच्या सानिध्यात जाऊन जेव्हा थोडासा व्यायाम करतो, थोडं फिरणं होतं, तर ते जे ऑक्सिजन मिळतं आपल्याला ते आपली पुढची प्रतिकारशक्ती टिकवण्यासाठी मदत होणार आहे. म्हणून व्यायामाचं आहे. त्याच्यानंतर दिवसभरातलं आपलं आचरण कसं आहे, आपली झोपेची वेळ, जसं दुपारी आपण फक्त वामकुक्षी सांगतो आणि रात्री मात्र आपल्याला 10 वाजेच्या आत झोपायला हवं आहे, तेव्हाच आपण सकाळी उठू शकू. तर आणि दिवसभरातलं आपलं आचरण, आपलं काम जे आहे ते नीतिमत्तेला धरून असायला हवं आहे. तेव्हाच आपल्याला एक प्रसन्नता वाटू लागेल, सकारात्मक विचार यायला लागतील आणि आपलं आरोग्य टिकून राहील. नाहीतर मग चिंता आहे, कसली ना कसली ईर्ष्या, अपमान, अहंकार या सगळ्या ज्या गोष्टी येत जातात आणि त्याचा आपल्या मनावर अतिशय ताण यायला लागतो. आणि तो ताण प्रत्येक शरीरातले अवयव फील करतात, त्यांना जाणवायला लागतो. आणि हा जर ताण घ्यायची वारंवार सवय असेल तर ते सगळे अवयव आपल्या कार्यामध्ये कमी पडू लागतात. म्हणूनच आपण जसं आहे आहार महत्त्वाचा आहे तसाच या व्यायामालाही निश्चित महत्त्व द्यायला हवं आहे. आपल्या अनेक हालचाली ज्या आहेत त्या सहजतेने होण्यासाठी हा व्यायाम आपल्याला पूरक ठरतो आहे. आणि त्याच्या वेळा आपण निश्चित आपल्या दिनचर्यामध्ये ठेवायलाच पाहिजे. जसं हिवाळ्यामध्ये जास्त व्यायाम करू शकता, उन्हाळ्यात थोडासा कमी व्यायाम, पण हेच आहे की जे हे वॉर्मअप्स आहेत हे आपले रेग्युलर व्हायला हवे आहे. याविषयी अजून काही माहिती आहे ते आपण पुढे बघूया. नमस्कार.